संसारी जीवावे
अवघाची संसार सुखाचा कळेना आनंद भरीन तिन्ही डोळे अवघाची संसार सुखाचा कळेना आनंद भरीन तिन्ही डोळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज की भाई लगे माय शिवाजी महाराज की आई लगे
मनाची म्हणे गुंफिला शेला मनाची म्हणे गुंफिला शेला नाचिया मध्ये पियला गेला नाचिया मनाची म्हणे
फुलेची टाकी भारून कलियेशी आला फुलेची टाकी भारून कलियेशी आला फुलेची टाकी भारून कलियेशी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम
कृष्ण राधा कृष्ण सर्वने टाळ्या वाजवा यांच्यासाठी राधा कृष्ण टाळ्याच्या गजरात फुगडी हलवे राधा कृष्ण वा 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 राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा 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 कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण हे राधा कृष्ण नाचो किती कंबर लचकते नाचो किती कंबर लचकली राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधे 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 जगन्नाथपुरी राधा कृष्ण राधा 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 दर्शन घ्या ऐका परमार्थिक मंडळीत बरं का नांदेड असेल जालना असेल कराटी असेल लातूर असेल अनेक अनेक आंबी खुर्द असेल मांगवाची वडी असेल सोपा असेल अनेक ठिकाणून आले तुम्हाला जगद्गुरु तुकोबराय फक्त एक माहिती आहे बाबा ऐका बरं का तुम्हाला तुकोबराय कोण माहिती आहे एकच माहिती आहे या भूतलावरती मी का सांगून जातो एखादी गोष्ट तुम्हाला प्रत्येक प्रवचनात ठेवून जातो का जी तुमच्या कधीच कल्पांतिक नाही कधीच कोणी ऐकली नाही अशा मी तुमच्या सामान्य माणसासमोर ठेवतोय जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार फक्त एकटा आहे किती वेळा आहे एकदा आहे पण जगद्गुरु तुकोबरायांच्या समकालीन असणारे 3 जगद्गुरु तुकोबराय आहे का कोणाला माहिती नाही माणसं म्हणतात हा अभंग शेपक आहे हा अभंग म्हणायचा नीट लक्ष द्या बरं का हा अभंग शेपक आहे म्हणायचं तो अभंग गाथ्यामध्ये नाही तो अभंग म्हणायचा नाही ऐका तुकामही म्हणून संत होऊन गेले ते समकालीन आहे ते कोण आहेत तर गोंदवलेकर महाराजांचे गुरु आहेत ना ते तुकामाई आहेत त्यांनी सुद्धा अभंग लिहिताना तुका म्हणे म्हणूनच लिहिले लक्षात का विप्र तुका म्हणून गेले विप्र तुकाराम महाराज म्हणून गेले विप्र तुकोबरायांनी सुद्धा अभंग लिहिताना त्यावेळेस तुका म्हणे म्हणूनच लिहिले माणसं सहज बोलतात की ह्या अभंग या गाथ्यात अभंग नाही ही मान्य पण हरेक कितीतरी जणांना कितीतरी लोकांना गाथे किती आहेत आणि जगद्गुरु तुकोबराय किती झाली हे माहिती नाही एकमेव जगद्गुरु तुकोबराय ऐका कुणबी कुळामध्ये जन्माला आलेले भक्त म्हणजे जगद्गुरु तुकोबराय देहूचे एवढे माहिती आहेत आणि त्यांचाच गाथा माहिती आहे अन्यथा जगद्गुरु तुकोबरायांच्या विरेत आपल्याला तुकोबराय दुसरी माहिती नाही म्हणून या ठिकाणी अभंग घेतले तुकोबरायांचे कोणाचा अभंग तुकोबरायांचा आहे पण तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून 2 गोष्टी सांगतात कोणत्या कोणत्या माहिती का एक व्यवहार आणि एक अध्यात्म काय सांगतात एक व्यवहार आणि एक अध्यात्म आहे व्यावहारिक जीवनामध्ये सांगितलं ते आपोला तो एक देव करून घ्यावा काय व्यावहारिक जीवनामध्ये सांगितलं देव किती आहेत 33 कोटी देव किती देव आहेत जाधव मॅडम किती देव आहेत मग एका देवाला भजून जमन का जमन काय अरे कितीतरी मेंढपाळ आहेत ते दगडाला देव मानतात लक्षात आणि त्यांची श्रद्धाही त्याच्यावरती आहे
त्या दगडालाच देव मानतात. नवे नवे तो दगड त्यांच्यासाठी देव असतो. हे लक्षात ठेवा. आपण कोणालाही नाव ठेवू शकत नाही. सहज सांगून जातो. सहज देव कोणाला म्हणतात सांगता येत नाही. देव कोणाच्या पाय सांगता येत नाही. एक दिवस प्रसंग असा झाला, गुरुसाठी गुरु करण्यासाठी कितीतरी दिवस एक सद्ग्रस्त प्रयत्न करत होता. कितीतरी दिवस. पण सद्गुरु काय त्याला नामस्मरण देत नव्हते. काय देत नव्हते म्हणजे नाम देत नव्हते, मंत्र देत नव्हते, दीक्षा देत नव्हते. परिस्थिती अशी झाली की त्याच्या अंतःकरणामध्ये एकदा आलं, म्हणले एकदा तरी महाराजांच्या मुखातून काय निघेल, मंत्र निघणार म्हणजे निघणार. आता बघा बरं का, शास्त्राची भाषा आहे. गुरुनी मंत्र सांगितलेला गुरुच्या विरहित या शास्त्रामध्ये वर्णन आहे. कोणी सुद्धा या मुखाने घ्यायचा नाही. बघा आता गंमत.